हे काय दिसतंय ना. सोड ना एक मिनिट. अरे सोड तर राजा. तिला विचारते चल हे काय आहे म्हणून. हे काय आहे विचारते चल. हे काय आहे विचारू तिला. थांबा जरा याना पण हे बघ हे बघ काय पैसे पेड घेऊन बसलेली कोण निशाणी वाला बुक जेवून. आणि एक मिनिट हे बघा. कुठे आहे तुम्ही? मॅडम काय सांगायला आज एक व्हिडिओ व्हायरल होतोय त्याच्यामध्ये काही मतदारांची नावं आहेत आणि त्या मतदारांच्या नावाच्या पुढे पैसे लिहिले गेले. काय प्रकरण आहे? आता बघा सांगायचं बोललं की याच्या आता हा व्हिडिओ आम्ही तर व्हायरल केला नाही ना. आमची माणसं तिथे होती उभी होती रेकॉर्ड करायला. म्हणजे हा व्हिडिओ आपोआप व्हायरल झालाय. आम्ही हेच तुम्हाला काल गेल्या 2 दिवसापासून सांगतोय की व्हिडिओ म्हणजे आम्ही जे काढतोय की हे शिंदेगडाची माणसं पैसे वाटतायत पण तुम्ही आमचं कोण ऐकायला तयार नव्हतं. हे प्रत्यारोप होत होते आणि ती लोक पण ऐकत नाही. आम्ही जे पण आरोप लावले ते पुरावा सकट लावलेला आम्ही आरोप. आणि आज तर आम्ही तिथे न येता तिथे गेलो पण नाही. आम्ही तिथे म्हणजे बसलेलो पण नव्हतं. आणि आमच्या कुठल्या माणसांनी व्हिडिओ काढलाय तर कोणी काढलाय मला माहिती नाही. देव जण हे कोणतरी जागृत नागरिक आहेत त्यांनी हे व्हिडिओ काढलेला आहे. ह्यांचा बहिष्कार ज्यांना करायचा त्यांनी हा व्हिडिओ काढलेला आहे. आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की क्लिअर कट त्याच्यामध्ये सगळ्यांची नावं आहेत. वोटर्स लोकांनी त्याच्या पुढे अमाऊंट लिहिली आहे. आणि ह्यात तुम्ही पाहू शकता ही पण गोष्ट सिद्ध होते की ही लोक चेक करत होते नक्की की ही मतदार आलेली आहेत की नाही, पैसे घेऊन मतदान केलंय की नाही, हे ह्याच्यामध्ये जाहीरपणे समजलेलं आहे गोष्टी. आता मला वाटते की मला वेगळा ह्याचा पुरावा द्यायची गरज नाहीये. तर दूधचं दूध आणि पाणीचं पाणी झालेलं आहे. आता माझा प्रश्न आहे खरंच सरनाईक साहेबांचा ह्याच्यावरती काय स्टँड असेल आणि काय उत्तर असेल. कारण की ज्या ठामपणे आमच्यावरती आरोप केला गेला त्या गोष्टीवर आणि ज्या त्यांनी स्टँड त्यांना घेऊन त्यांचं बोलता ना की पांघरून त्यांच्यावरती त्यांच्या उमेदवारांना त्यांनी पांघरून घातलेला आहे. आता मला खरंच त्यांना विचारायचं की तुमच्या ह्याच्यावरती काय उत्तर असेल.